प्रथेनुसार आज अर्थसंकल्प सादर होणार आहे। अगदी रविवार असूनही शेअर मार्केट सुद्धा आज सुरू आहे आणि यावर्षी वेगवेगळी कामं करणारी वेगवेगळ्या सेक्टरमधले लोक यांना सरकार काय दिलासा देणार याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे। नोकरदारांना टॅक्सवर दिलासा हवा असतो तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा असं वाटत असतं। उद्योग क्षेत्रातल्या लोकांना त्यांची कामं, परवानग्या या सगळ्या विनासायास मिळाव्यात असं वाटत असतं। या सगळ्यांबद्दल अर्थमंत्री काय उपाययोजना करणार याकडे आपलं लक्ष असणार आहे आणि तसंही या सगळ्या अर्थसंकल्पातनं आपण काय अपेक्षा ठेवाव्या, आज अपेक्षा काय कराव्या हे आता पुढच्या 1 तासात आपण जाणून घेणार आहोत। आणि आपल्या बरोबर हे सगळं सांगण्यासाठी आपण काय अपेक्षा ठेवाव्या हे सांगण्यासाठी एक दिग्गजांची टीम आहेत। खरं तर मी म्हणेन राज्यातले सगळ्यात तज्ज्ञ लोक आज आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगणार आहे। अगदी थोड्या वेळातच म्हणजे 11 वाजता निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणारच आहेत। मात्र मी आता आपले जे पाहुणे आहेत त्या सगळ्या पाहुण्यांची ओळख करून देते। सगळ्यात पहिल्यांदा दीपक घेसास सर आपल्यासोबत आहेत। IT क्षेत्रातले उद्योजक आहेत आणि दरवर्षी आपल्याला खरंच सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगत असतात। आपल्याबरोबर टिळक सर आहेत, चंद्रशेखर टिळक, ज्यांचा खूप दांडगा अनुभव आहे। ते कायम अर्थसंकल्प अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत असतात, त्यामुळे ते आज आपल्याबरोबर आहेत। भरत गीते, ज्यांची ओळख आहे ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया, ते आज आपल्यासोबत आहेत। आणि सेवा क्षेत्र तर आहेच, मात्र जे उत्पादन क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा ते सांगणार आहेत। त्याचबरोबर ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर सर आज आपल्यासोबत आहेत। ते अर्थात काँग्रेसची बाजू तर मांडणार आहेतच, मात्र अर्थसंकल्पही आपल्याला सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे। यांबरोबरच आपले माझाचे स्वतःचे असे संजीव गोखले सर आहेत, जे आपल्याला करदात्यांना काय अपेक्षा करदात्यांनी ठेवायच्या आणि करदात्यांना काय मिळू शकतं याबद्दल आत्ता सांगतील आणि त्यानंतर बजेट नंतर काय मिळालं हे सुद्धा समजावून सांगणार आहेत। विश्वास पाठक सर आहेत, भाजपचे प्रवक्ते, आणि आपल्यासोबत आहेत उदय देवळणकर सर, जे कृषी अर्थतज्ञ आहेत आणि बजेट हा त्यांचा खरं तर अभ्यासाचा विषय। त्यामुळे या सगळ्या तज्ज्ञांबरोबर आता आपण सुरू करतोय अर्थ बजेटचा। खरं तर नोकरदारांना खूप अपेक्षा असतात। नोकरदारांना वाटत असतं की दरवर्षीच्या अर्थसंकल्पातून आपल्याला काहीतरी मोठा दिलासा मिळाला पाहिजे। गेली 2 वर्ष खरं तर मोठमोठ्या घोषणा झालेल्या आहेत। यावर्षी जो नोकरदार वर्ग आहे त्यांनी काय अपेक्षा ठेवायची गोखले सर? वास्तविक आता गेल्या वर्षी फार मोठ्या प्रमाणावर जी 12 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर कर लागणार नाही घोषणा होती आणि त्यांनी सगळेच आश्चर्यचकित झाले होते, कारण अगदी 1 किंवा 2 लाख वाढवत असताना अचानक 7 लाखावरनं 12 लाखाचं लिमिट वाढवलं होतं। त्याचप्रमाणे स्टँडर्ड डिडक्शन जे पगारदार नोकर मंडळाला मिळतं ते 75,000 होतं यावर्षी। त्यामुळे अचानक अशी काही मोठी घोषणा होईल असं अपेक्षा नाही आहे। असं असलं तरी दरवर्षी महागाई वाढत असते। या महागाईचा इफेक्ट आपल्या जे नेट इन्कम आहे, ॲक्च्युअल इन्कम आहे, ते कमी होत असतं। त्याचा कुठेतरी परिणाम म्हणून स्टँडर्ड डिडक्शन 75,000 ते वाढवावं अशी एक अपेक्षा आहे। निदान त्यांनी नोकरदार मंडळीला ज्यांचं उत्पन्न स्थिर असतं त्यांना फायदा होऊ शकतो। त्याचप्रमाणे हे 12 लाखाचं जे उत्पन्न गट आहे त्याच्यात कॅपिटल गेन म्हणजे भांडवली नफा येत नाही। बऱ्याच जणांची अशी तक्रार आहे की आम्हाला जरी 12 लाखाच्या उत्पन्न असलं तरी कॅपिटल गेन जो आता शेअर मार्केटमध्ये बरेच जण व्यवसाय करतात किंवा त्याच्यात संबंधित असतात त्यांना त्याच्यावर टॅक्स भरायला लागतो। आणि मी खास करून सांगेन ज्येष्ठ नागरिकांना बरेच वेळा पेन्शन असतं त्याच्यावर टॅक्स लागणार नाही, कारण 12 लाखाच्या आत आहे, परंतु त्यांनाही हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ज्याला आपण भांडवली नफा तो म्हणतो आणि त्याच्यावर 20% टॅक्स लागतो। म्हणजे एक साधं उदाहरण घेऊ की 6 लाखाचं पेन्शन आणि 6 लाखाचं मला भांडवली नफा झाला तर 6 लाखावर 1,20,000 टॅक्स भरायला लागतो। हा भांडवली नफा या 12 लाखात धरावा असा बदल यावर्षी करावा हे मला वाटतं सर्वसामान्य अगदी जे करदाते आणि गुंतवणूकदार आहेत त्यांची अपेक्षा आहे। खरं तर आता आपण करदात्यांच्या अपेक्षा काय आहेत ह्या पाहिल्या। गुरुवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाला होता। टिळक सर आणि मुणगेकर सर दोघांकडून कमेंट घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर खूप चर्चा झाली, खूप टीकाही झाली। म्हणजे लाडकी बहीण योजनेसारख्या